रासायनिक लेपनावर आव्हान दिलं होतं, काय झाले नक्की ऑर्डर? विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीनं विठोबाचे आतापर्यंत 4 वेळा रासायनिक लेप केले आणि ते काही व्यवस्थित झाले नाहीत म्हणून पुन्हा 23 आणि 24 तारखेला रासायनिक लेपाची प्रक्रिया सुरू करायचं ठरवलं होतं. याच्या संदर्भामध्ये वारकरी महासंघ आणि मंदिर महासंघ यांनी त्याला विरोध केला होता, भाविकांनी विरोध केला होता. कारण त्याला कारण असं आहे की हिंदू धर्माप्रमाणे मूर्तीमध्ये प्राण असतात आणि मूर्तीमध्ये आपण सगळं आरोपित करतो की त्या मूर्तीमध्ये प्रत्यक्ष भगवान आहे असं म्हणून आपण काकड्यापासून शेजारतीपर्यंत नैवेद्य देवाला दाखवतो आणि अशा देवाला केमिकल लावणं हे योग्य नाही अशी भूमिका होती. आणि मंदिर समिती ऐकत नसल्यामुळं देवाणी कोर्टामध्ये मंदिर महासंघाच्या वतीनं गणेश लंके आणि बाळासाहेब डिंगरे यांनी इंजंक्शन सूट म्हणजे ताकीदीचा दावा दाखल केला होता आणि त्याच्यामध्ये तुर्तातुर्त ताकीद अर्ज होता, त्याची सुनावणी झाली आणि त्याच्यामध्ये वादींच्या वतीनं नामदार सुप्रीम कोर्टाचा एक निर्णय आहे की महाकालेश्वर ज्योतिर्लिंग आहे त्याचं जे प्रकरण आहे ते सुप्रीम कोर्टापर्यंत गेलं होतं आणि त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टानं निर्देश दिला होता भाविकांच्या भावना लक्षात घेऊन मूर्तीला किंवा शिवलिंगाला कोणत्याही प्रकारचं केमिकल लावू नये. तर तो निर्देश जो होता तो आणि इतर काही सुप्रीम कोर्टाचे निर्णय आहेत की मूर्तीला अपवित्र वस्तूंचा स्पर्श झाला तर त्याचं देवत्व नष्ट होतं आणि त्याच्यामुळे भाविकांच्या भावनांना ठेच पोचती, ही गोष्ट कोर्टानं गृहीत धरली आणि दिवाणी न्यायालय कनिष्ठ पंढरपूर श्रीमती सोनाली राऊळ यांनी आज इंजंक्शन ऑर्डर पास केली. म्हणजे पुढील हुकूम होईपर्यंत मंदिर समितीनं कोणत्याही तऱ्हेचा केमिकल लेप या मूर्तीवर करायचं नाही असा आदेश दिलेला आहे. मंदिर महासंघ किंवा वादी एवढ्यावर थांबले नाहीयेत, त्यांचं असं म्हणणं आहे की शास्त्रामध्ये वजनलेपाची प्रक्रिया सांगितलेली आहे तर त्या पद्धतीनं नैसर्गिक वजनलेप करावा. मूर्तीचं संरक्षण संवर्धन होणं याविषयी कोणाचं दुमत नाही, पण त्यासाठी केमिकल वापर करावा ह्याला वारकऱ्यांचा विरोध आहे आणि त्या दृष्टीनं कोर्टाचा आजचा निकाल महत्वाचा आहे. मंदिराच्या बैठकीमध्ये ह्याच्यावर चर्चा झाली होती, 4 वेळा जी प्रक्रिया झाली त्याच्यामुळं मूर्तीला काही इजा झाली आहे का आणि त्याचे जबाबदार कोण, त्याच्यावर काही चर्चा होऊ शकते? 100% याच्यावर चर्चा व्हायला पाहिजे. कारण सुप्रीम कोर्ट 2020 साली सांगतंय की भाविकांच्या भावनांचा प्रश्न आहे, इथं शास्त्राचा विचार झाला पाहिजे की मूर्ती म्हणजे काही एखादी ऐतिहासिक वस्तू नाहीये, की एखादी ऐतिहासिक वस्तू आहे, एखादा पुतळा आहे, तुम्ही ती करेक्ट करायला गेला त्याला लेप लावले ते ठीक आहे. इथं हजारो नाही लाखो वारकऱ्यांचं श्रद्धास्थान आहे आणि त्याच्यामध्ये प्रत्यक्ष भगवंताचा निवास आहे अशी सगळ्यांची श्रद्धा आहे. त्या मूर्तीला केमिकल लावायच्या तुम्ही 10 वेळा विचार करायला पाहिजे की योग्य आहे योग्य नाही हे सगळं वारकरी मंडळी पुढे मांडायला पाहिजे. हा कोणताच भाग होत नव्हता म्हणून न्यायालयात गेलं भाग पडलं. 20 वर्ष झालं वारकरी संप्रदायातील भाविकाची प्रमुख मागणी करत होते. आज हा न्यायालयाचा निर्णय एक ऐतिहासिक निर्णय आपण स्वतः तिथे युक्तिवाद केलेला आहे. काय विशेष प्रतिक्रिया? विशेष प्रतिक्रिया म्हणजे ह्याच्या आधी जे लेप झाले ते वारकरी मंडळींना किंवा महाराज लोकांना विश्वासात न घेता परस्पर झाले होते. यावेळेला संधी मिळाली आणि कोर्टापुढे बाजू मांडता आली, त्याच्यामुळं वारकऱ्यांची बाजू ऐकून घेतली गेली. शंकराचार्यांनी आणि पेजावर स्वामींनी सांगितलं होतं की रासायनिक लेप करू नका, पारंपरिक जो आयुर्वेदाचा आहे त्याच्यावर विचार होणं गरजेचं. अगदी बरोबर. न्यायालयानं सुद्धा करवीर पीठाच्या शंकराचार्यांचं जे पत्र होतं ते न्यायालयात हजर केलं होतं, त्याचंही दखल कोर्टानं घेतलेली आहे की धर्माचार्य सुद्धा सांगतायत की मूर्तीच्या बाबतीमध्ये रासायन देऊ नका. कारण शंकराचार्यांनी त्यांच्या पत्रात म्हणलंय जे जीवाला नाही ते देवाला कसं काय, तुम्ही माणसाच्या शरीरावर केमिकल लावता का, हाच न्याय देवाला आहे. जय श्रीराम. आज माननीय न्यायालयाने तमाम विठ्ठल भक्तांना एक आनंद देणारा, आनंददायक आणि दिलासादायक निर्णय दिलेला आहे की पुढील निर्णय होईपर्यंत विठ्ठल मूर्तीला रासायनिक लेपाचे आवश्यकता नाही व ते रासायनिक लेप लावण्यास प्रतिबंध केलेला आहे. वास्तविक पाहता यापूर्वी जे लेप झाले आणि त्याच्यानंतर लॉकडाऊन मध्ये भाविकांचा स्पर्श न होता सुद्धा मूर्तीला रुक्मिणी मातेच्या मूर्तीचे चरणांची झीज झालेली किंवा ते नुकसान झालेले बघितले. त्याचे नेमकं उत्तरदायित्व कोणावरही जबाबदारी निश्चित न करता त्यांनी मनमानी कारभार जो समितीने चालवला होता त्याला ही चप्रक आहे आणि ही एवढ्यावरच नाही थांबत. आम्ही इथून पुढे ही कोणतेही चुकीचे निर्णय जर समिती घेत असेल तर या प्रकारे उत्तरोत्तर आम्ही न्यायालयात दाद मागू त्यांच्या चुकीच्या निर्णयांसंदर्भात. काय प्रतिक्रिया वारकरी संप्रदायाची एक विठ्ठल भक्त? सत्यसंकल्पाचा दाता नारायण सर्व करी पूर्ण मनोरथ. भगवान पंढरीराया हा या युगामध्ये भक्तांच्या रक्षणाकरता विटेवरती
उभा आहे आणि त्या विटेवर असणाऱ्या भगवान परमात्म्यालाच त्रास देण्याचा प्रकार या ठिकाणी शासन नियुक्त मंदिर समितीकडून काही वर्ष सुरू आहे। 1988 पासून रासायनिक वज्रलेपन प्रक्रिया वारंवार भगवंताला त्रास देण्याची जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेला कंटाळून मला वाटतं भगवान पंढररायाने या वारकऱ्यांच्या आमच्या मंदिर महासंघालाच आदेश दिला की आपण न्यायालयामध्ये जा। वास्तविक वारकऱ्यांचं आणि विठ्ठल भक्तांचं कोर्ट हे पंढररायाच आहे, मात्र आजच्या लोकशाहीला अनुसरून आम्ही या ठिकाणी नाईलाजानं अत्यंत व्यथित मनानं न्यायालयात धाव घेतली आणि आज भगवान पंढररायानंच हे साक्षात यश दिलेलं आहे। ही यशाची सुरुवात म्हणजे अन्यायाच्या विरुद्ध हा सत्याचा असणारा विजय आहे, अधर्माच्या विरुद्ध धर्माचा असणारा हा विजय आहे। ही फक्त विजयाची सुरुवात आहे। आज वज्रलेपन या गोष्टीला स्थगिती मिळाली, भविष्यामध्ये कॉरिडॉर सारखे वेगाचे प्रकल्प असतील, मंदिराचं सरकारीकरण असेल, या सगळ्या गोष्टींना न्यायालयाच्या द्वारे न्याय मिळेल आणि तो पंढरीनाथच आम्हाला मिळवून देणार आहे असा ठाम विश्वास आम्हाला आज या ठिकाणी प्राप्त होताना दिसतोय। त्यामुळे मी या ठिकाणी वारकरी संप्रदायाची बाजू घेऊन, सगळं विठ्ठल भक्तांची बाजू घेऊन मंदिर महासंघाने या ठिकाणी जी ठाम भूमिका घेतली, आमचे पुरुषोत्तम उर्फ गणेशजी लंके आणि आमचे बाळकृष्ण डिंगरे यांच्या नावाने आम्ही याचिका दाखल केलेली होती, ती याचिका आज सफल संपूर्ण झाली आणि ताकीद देऊन सांगितलेलं आहे की कुठल्याही पद्धतीनं हा संपूर्ण आदेश येईपर्यंत वज्रलेपन रासायनिक करायचं नाही। त्याच्यामुळं आज वारकरी संप्रदायामध्ये विठ्ठल भक्तांमध्ये अत्यंत आनंदाचं वातावरण। वारकरी संप्रदाय पूर्णपणे या सगळ्या भूमिकेशी पाठीशी आहे आणि पुढील काही कारवाईमध्ये सहभागी होणार। निश्चितच आहे बघा, वारकऱ्यांची कुठल्याही वारकऱ्यांना किंवा अगदी सगळ्यांचीच भूमिका ही मूर्ती सुरक्षित राहावी हीच पद्धतीनं आहे। यामध्ये न्यायालयीन प्रक्रियेमध्ये करत असताना मंदिर महासंघाच्या गाठीशी अनेक न्यायालयीन प्रक्रियेचे अनुभव आहेत, त्याच्यामुळे न्यायालयीन प्रक्रियेमध्ये मंदिर महासंघानं पुढाकार घेतला। निश्चितच वारकरी संप्रदायाच्या शुभेच्छा या न्यायालयीन प्रक्रियेमध्ये त्यांच्या पाठीमागे होत्या आणि भविष्यामध्ये निश्चितच वारकरी संप्रदाय या सगळ्या प्रक्रियेमध्ये सहभागी असणार।